काजल काय बोलतीये तू? काय बोलते? मी- अहो बोलायला ठेवले ना, मी बोलू काय? डायरेक्ट दुसऱ्या बाईला तुम्ही घरी घेऊन येताय, अरे? तिला पाणी काय देताय, तुम्ही तिच्या जवळ काय उभा राहताय? काय चाललंय काय तुमच्या हातात हातन हे? हा? अरे बाहेर लोकांना तमाशा नको म्हणून डायरेक्ट घरी मी जाते ना घर सोडून. तू ऐकते का जरा माझं? मला काहीच नाही ऐकायचं. ऐकते का 2 मिनिटं? हे काय तुम्हाला घाम फुटलाय म्हणजे ह्याच्यावरूनच कळते की तुम्ही किती खरं बोलताय किती खोटं बोलताय. अहो अगं बाहेर उष्णता किती आहे, गरम होतंय, पत्र्याचं घर आहे आपलं. हा बायको बाहेर तळतळ तापती तिथं उन्हामध्ये, ते नाही दिसलं तुम्हाला? मी एवढं लांब गेले, रानात जाऊन काम करून आले आणि तुम्ही ह्या बाईला इथं घरी घेऊन येताय म्हणजे मी घरी नसताना हे उद्योग. ऐका तुम्ही बस. वाद नका तुम्ही करू. थांबावचं, तुम्ही गप्पच बसा. तुमच्याशी तर मला काही बोलायचंच नाहीये, बस. मला कळायला पाहिजे. बास काजल बास बास? बास भरपूर ऐकलं तुझं आता. का? आधी ऐकून घे. हिच्यासाठी बोलायला लागले म्हणून तुम्हाला त्रास व्हायला लागला का? तू ऐकून घ्या अगोदर. तुझ्या मनात जी काही गोष्ट आहे ती तशी काही सुद्धा नाहीये. ह्या बाई तिथं उन्हात चक्कर करून पडल्या होत्या, त्यांना म्हणलं घरी येऊन जरा आराम करा, पाणी प्या. माणुसकीच्या नात्याने त्यांना मी घरी घेऊन आलो पाणी पाजायसाठी. दुसरं काय नाही हो. कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर?